मित्रांनो, हा आहे वावेचा खारा. लास्ट टाईम तुम्हाला मी सुरमईचा खारा दाखवलेला, जे सुरमईची सुकी मच्छी दाखवली. आता तुम्हाला वाव ही सुकी मच्छी दाखवतोय. हिला मस्त आता कट करून घ्यायचं. याच्यावरती खूप सारा मीठ असतो. गरम पाण्यामध्ये टाका, उकळलेल्या पाण्यामध्ये थोडंसं टाकून तिला स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. तव्यामध्ये किंवा तुम्हाला कढईमध्ये ॲड करायचं थोडं तेल, थोडंसं चॉप केलेलं लसूण किंवा ठेचून घेतलेलं लसूण, चॉप केलेला कांदा टाकून मस्त परतवून घ्या. परतून झाल्यानंतर थोडा कढीपत्ता वगैरे टाकला तर मजेदार लागतो. इथे मिरची टाकू शकता चॉप केलेली थोडीशी. मग सगळं मिक्स करून घ्या. मजेदार याच्यामध्ये हळद टाकायची, आगरी कोळी मसाला, काश्मीर लाल मिरची टाकली याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतोय. मसाला शिजवून घेतोय मित्रांनो. त्यामध्ये थोडा चॉप केलेला टोमॅटो टाकायचा आहे, थोडा मीठ टाकायचं आणि टोमॅटोला मस्त मेल्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी वगैरे टाका आणि झाकण ठेवून मस्त ही ग्रेव्ही म्हणजे हा मसाला तयार होऊन द्या. याच्यामध्ये काय वाटण वगैरे यूज नाही करत. कारण की ॲज इट इज त्या सुकी मच्छीची लय भारी चव लागते खायला. एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला जत्रेला वगैरे कुठे ना कुठे बघायला मिळेल. तुम्हाला मुंबई साईडला तर कुठेही मिळेल. आता हा मस्त स्वच्छ धुतलेली वाव, खारा आपण याच्यामध्ये ॲड करतोय, कोथिंबीर ॲड करतोय. मीठ याच्यामध्ये जास्ती टाकू नका कारण की ऑलरेडी याच्यामध्ये खूप सारा मीठ असतो. मिक्स करून घ्या. थोडंसं पाणी ॲडजस्ट करून घ्या. तुम्हाला कसं भाकरीसोबत खायचं, भातासोबत खायचं त्यानुसार तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचं, झाकण ठेवायचं आणि मस्त एक 15-20 मिनिटं लो मीडियम फ्लेममध्ये मस्त शिजून जायचं हा खाऱ्याला आणि जी खायला मजा लागते, आय हाय हाय! मित्रांनो एक नंबर लागते. सुरमई असो की वाव असो किंवा त्यासोबत तुम्ही जर बांगडा वगैरे केला तर जबरदस्त लागतं खायला. माझे फेव्हरेट आहे बांगडे. पण अजून बांगडे मला भेटले नाही. पण जेव्हा भेटेल तेव्हा तुमच्यासाठी रेसिपी नक्की घेऊन येईल. आता ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय पाहिजे ती पण मला सांगा म्हणजे मी नेक्स्ट लगे बनवेल.